नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्यासोबत एक असे व्यक्तिमत्व आहेत, ज्यांचं ते रेस्टॉरंट आहे किंवा ज्यांचं ते बोर्डिंग आहे, ते मुंबईतलं सर्वात जुनं साउथ इंडियन रेस्टॉरंट आहे. आपल्यासोबत आहेत ए. रामा नायक, उडुपी न्यू श्रीकृष्णा बोर्डिंगचे सतीश रामा नायक सर. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. मी सतीश रामा नायक, उडुपी श्रीकृष्ण बोर्डिंग आता सध्या मी चालवतो. म्हणजे चालवतो याचा अर्थ असा आहे की 1942 ला आमचे वडील स्वर्गीय ए. राम नायक यांनी हे बोर्डिंग म्हणजे खानावळ चालू केलं होतं. त्याचं मुख्य उद्देश काय की ते जेव्हा मुंबईत आले त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य होतं आणि आम्ही मूळचे कर्नाटकामधले काय त्याचं नाव दक्षिण कन्नडा जिल्हा, तिकडनं ते बोटीच्या मार्गाने मुंबईला पोहोचले. आणि तेव्हा वय लहान होतं. पहिलं महायुद्ध म्हणजे 1918च्या वेळेला ते आले होते. म्हणजे तरुण होते तेव्हा. ते हॉटेलमध्ये वगैरे इकडे तिकडे त्यांचे आपल्या बोलीभाषेत खायचे वांदे झाले का, तर इकडे मुंबईमध्ये आम्ही ब्राह्मण म्हणजे थोडक्यात नॉनव्हेज जरा लांब आहे. आणि दुसरं म्हणजे मुंबईमध्ये सगळं गरम मसाला वगैरे खाऊन त्यांना सवय नाही त्यावेळेला ते तिकडनं आल्यामुळे. म्हणून लोकांना माझ्यासारखे जे मुंबईला पोटापाणीसाठी येणारी माणसं आहेत त्यांचं दुःख त्यांना ते जाणवलं. आणि तेव्हा जे हॉटेलमध्ये काम करत होते तेव्हा त्यांना वाटलं की मी यांची एक सेवा केली पाहिजे. तर फोर्टमध्ये एका हॉटेलमध्ये ते आचारी म्हणजे कुक म्हणून काम करायचे. आणि सकाळी 4 वाजता जाऊन भाजीपाला वगैरे घेऊन 6:30 वाजेपर्यंत स्वयंपाकाला सुरुवात करून 9:30 वाजेपर्यंत स्वयंपाक करून थोडे पडायचे. आणि मग 10:30-11 वाजता लोकांना सेवा करायच्या भावनेने वाढायला वगैरे मदत करायचे. त्यांचं हे नव्हतं तिथे फोर्ट त्यावेळेला मी सांगेन तर 1936-40च्या दरम्यान ते लहान मुंबई म्हणजे काय सायनपर्यंत मुंबई होती. असं काय मुंबई आता जे महानगर झालंय ना तेवढं नव्हतं. साने गुरुजी जे होते ते तिथे जेवायला यायचे. आणि साने गुरुजींचे विचार वगैरे त्यांच्यावर फार प्रभाव झाला की लोकांची सेवा केली पाहिजे. आणि साने गुरुजी राहायला हिंदू कॉलनी सारखं पारसी कॉलनी आहे मुंबईतच. त्या बाजूला पारसी कॉलनी आहे, मध्ये मेन रोड आहे, या बाजूला हिंदू कॉलनी आहे. तर ते तिथे राहायचे. आणि त्यांनी मग आहे ना असा विचार केला की आपण एक हॉटेल केलं तर आपले गावावरनं आलेली लोक आहेत ना, किंवा त्यावेळेला हे मुंबई आणि ते मद्रास प्रॉव्हिन्स म्हणायचे, प्रॉव्हिन्स म्हैसूर प्रॉव्हिन्स, ह्या प्रॉव्हिन्स मधनं इकडे आलेल्या लोकांना त्रास व्हायचा. आता काय झालंय, कर्नाटका, केरळा, तमिळनाडू वगैरे लहान 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 स्टेट्स झालेले आहेत. त्यावेळेला ते एकच असं वाटायचं, म्हणजे जे लुंगी घालणारे कसे मद्रासी म्हणतात तसं आम्हाला एक लेबल होतं. आम्हाला म्हणजे आमच्या वडिलांना लुंगी वगैरे घालायचे ते. तर त्यांनी माटुंग्याला पहिल्या मजल्यावर आत्ताचं जे उडुपी श्रीकृष्ण बोर्डिंग आहे ते एका जुन्या बिल्डिंग मध्ये होतं. ते 1942 ला त्यांच्या हात घे. आणि साने गुरुजी माहितीये लोकांना प्रोत्साहन करायला वगैरे त्यांचं सगळं नाव आहे, प्रत्येकांचं गरिबांचं हे करायचे. आणि ह्यांचा उद्देश बघून त्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही उघडा, मी आहे तुमच्या पाठीशी. आणि त्यांनी ते उद्घाटन केलं 1942 मध्ये. आता ते 1942 पासून त्यांचं दैवज्ञ झालं 1981 मार्च. तर 1981 नंतर म्हणजे मी शाळेमध्ये झाल्यानंतर मी माटुंग्याला राहिलो तरी माझी शाळा इंडियन एज्युकेशन सोसायटी म्हणजे आता ज्याला राजा शिवाजी म्हणतात त्याला ते किंग जॉर्ज यांनी मला
म्हणजे तिकडनं मी अभ्यास घेतल्यानंतर हे केल्यानंतर माटुंग्यामध्ये आमच्या वडिलांचं हॉटेलला आफ्टर कॅटरिंग कॉलेजचं हे लहान सर्टिफिकेट कोर्स केल्यावर मी तिथे जॉईन झालो. 1974 पासून मी तिथे राहिलो. वडिलांच्या बरोबर 6-7 वर्ष एकत्र होतो. 81 ला वडिलांचं हे झालं आणि मग माझ्या हातात सूत्र आली. आता 81 पासून आज 2023 माझ्या हातात आहे आणि 10 वर्षापूर्वी माझा मोठा मुलगा शशांत म्हणून आहे. त्यांनी असं कॅटरिंगचं लहान कोर्स केलं. त्यांनी MBA पण केलं. त्याच्यानंतर म्हणजे BCom ग्रॅज्युएट आहे. तो माझ्या हॉटेलच्या व्यवसायात जोडला गेला. आता तो मला मदतनीस म्हणून माझ्या बरोबर असतो. सर तुमच्या बोर्डिंगची स्पेशालिटी आहे, की तुम्ही केळीच्या पानावर जेवण वाढता आणि ऑथेंटिक साउथ इंडियन फूड तुम्ही सर्व्ह करता. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. अच्छा, आता माझ्या वडिलांनी जेव्हा चालू केलं तर स्वाभाविकच आहे. आम्ही जे लहानपणापासून खातो तेच केलंय. म्हणजे थोडक्यात कोकणात या बाजूला म्हणजे मुंबई पासून केरळापर्यंत, ज्याला कोकण बेल्टचं या बाजूने सुरू होतो, मग साऊथ कॅनरा आणि पुढे केरळापर्यंत सगळं कोकणट बेस्ड आहे. कोकणात असं आहे. ते किनारा असल्यामुळे आमच्या सगळ्या भाजीमध्ये कुठलंही असू दे, इट इज कोकनट बेस्ड ग्रेव्ही. त्याला काय फोडणी जरी द्यायचं असेल ना, तेल वापरायचं असेल तर खोबरेल तेल वापरतो. पण मुंबईमध्ये हे सगळं नव्हतं. आमच्या वडिलांनी चालू केलं म्हणून ते युनिकनेस राहिलं. दुसरं काय, माझे वडील शेवटपर्यंत खादी घालायचे, स्वच्छ स्वादी. खादी म्हणजे माहितीये ना, डाग नसतो. तेव्हाचे लोक म्हणजे पांढरं शुभ्र हे घालायचे आणि त्यांना स्वच्छताचं फार हे होतं. म्हणून आमच्या हॉटेलमध्ये कधीही तुम्ही बघा, एक बोर्ड बोर्ड लावलेला आहे की हायजीन. हे लोकांना काय माहितीये ना, इंग्लिशमध्ये म्हण आहे, द प्रूफ ऑफ द पुडिंग लाईज इन इटिंग. किती तोंडी बोललं तरी तुम्ही स्वतः जाऊन अनुभवल्याशिवाय होणार नाही. म्हणून आम्ही किचन मध्ये तुम्हाला यायला आमंत्रण देतो. तुम्ही या, आमचं किचन बघा, एवढं साफ आहे. म्हणजे काय साफ असेल पंचतारीख 5 स्टार हॉटेलमध्ये वगैरे, पण त्याच्या तुलनेत हे करायला आमच्याकडे इकडे थोडं रिलिजियस आहे. म्हणजे आम्ही चपला घालून आत जायला देत नाही. आमच्या माणसांना चप्पल हे करताना वाढायला देत नाही. आणि केळीच्या पानावर त्यावेळेला थोडी माणसं होती, थोडी लोक जेवायची करायचं. 1942 ते 50 पर्यंत आहे ना, हे हॉटेल फक्त बॅचलर्स साठी हे होतं. कारण त्यावेळेला बायका वगैरे कुठे बाहेर जायचे नाही, कामाचा प्रश्नच येत नाही. आणि बॅचलर लोकांसाठी ते खानावळ होती. म्हणजे लोक सकाळी 9-9:30 ला जेवून निघायचे आणि रात्री 7-7:30 ला आले की डिनर करायची. त्यावेळेला मंथली पास असायचा. मला माहिती आहे, वडिलांनी सांगितल्याप्रमाणे 4.5 रुपयाला जेवण होतं. 4.5 रुपयाला जेवण होतं म्हणजे काय, मंथली 30 जेवणाचे पैसे आधीच भरायचे आणि तुम्ही ते पास घ्यायचा. पास म्हणजे कार्ड असायचं, त्याच्यावर 30 तारीख 1, 2, 3, 4 फुल्ली मारत जायचं रोज आलात तर. आणि ते रेल्वेचं पास आता जे मिळतं ना, तसं आहे. तुम्ही जेवा किंवा जेवू नका, तारीख झालं की झालं. आणि तसं लोकांनी पैसे भरले म्हणून ते आवर्जून तिथे जेवायला यायचे. आणि ते प्रथा चालू झाल्यावर 1950 मध्ये जरा हे झालं की ताट द्यायला. आणि हे सांगायला मी विसरलो, 1942 मध्ये माझ्या वडिलांनी जे हॉटेल चालू केलं त्याचं नाव उडपी श्रीकृष्ण पुडिंग. तेव्हा हे उडपी जे नाव आहे ना, हे आमच्या वडिलांनी त्याचं नाव आमच्या हॉटेल इंडस्ट्री म्हणजे मालक लोकांची जी संघटना आहे त्याच्यामध्ये, ही इज नोन ॲज फादर ऑफ उडपी. कारण त्यांनी जन्म दिला आणि आमच्या वडिलांचा हेतूच होता लोकांना सेवा करायचे. त्यामुळे लोकांना, आमच्या गावातले जेवढे आले स्टाफ, त्यांनी हॉटेल उघडायचंय तर किचन बघायचंय किंवा दुसऱ्याचं तुमच्यापैकी कोणाचं ओळखीचं हॉटेल आहे, ते जर आले तर ये आमच्या किचन मध्ये 8 दिवस राहा. म्हणजे एक प्रथा कळायला, हे करायला. आणि मग मशरूम म्हणतात इंग्लिश मधनं, मशरूम झालं उडपी हॉटेल. प्रत्येक गली गलीमध्ये उडपी हॉटेल झालं. कारण
उडपीचं वैशिष्ट्य काय होतं उडपी हॉटेलचं, की एक स्वच्छता आणि मेन टेस्ट आणि इडली डोसामध्ये काय आहे, तुमच्या त्या पॉकेटला ते सूट व्हायला पाहिजे. जिभेला जर ताजमहाल हॉटेलमध्ये आजच्या तारखेला 2,000 रुपयाचं जेवण असलं तरी पॉकेट साथ देत नाही. म्हणून आमच्या वडिलांनी ह्याला आणि ह्याला कनेक्ट करून उडपी हॉटेलचं जे राबवलं, त्याच्यामुळे ते पॉप्युलर झालं. प्रत्येक गलीमध्ये जेवढे आधी गलीच्या नाक्यावर इराणी हॉटेल होते, शंकरविला चाय, हे सगळे कन्वर्ट व्हायला लागले उडपी हॉटेलनी. आणि मग काय झालं, मध्ये असं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आलं की एक फॅमिली मधनं नवीन नवीन मुलं येतात, मुली येतात कॉलेजमध्ये जाणारे वगैरे. त्या लोकांना हे फक्त इडली डोसा नको, पंजाबी डिश पाहिजे, हे पाहिजे, म्हणून ते ब्लेंड व्हायला सुरू झालं. म्हणजे उडपी हॉटेल काढून प्रत्येकाने नाव बदललं, उडपी नाव हे केलं. कारण फक्त उडपी म्हणजे फक्त साऊथ इंडियन मिळायचं ना. तर आताच्या उडपी मालकांकडे, म्हणजे उडपी आमच्या गावातले जेवढे शेट्टी लोक आहेत त्यांच्याकडे हॉटेलमध्ये इतरही मिळतात. म्हणजे पंजाबी झालं, त्याच्यानंतर आता चायनीज झालं, आता तर थाई सगळं झालंय. म्हणजे एकाही गिरायकाने याच्याकडे हे नाहीये म्हणून जाऊ नये अशा भावनेने हॉटेल वाढायला लागली. पण आम्ही मात्र आमच्या हॉटेलमध्ये फक्त साऊथ इंडियनचे जे केळीच्या पानावर आहे तेच देतो. सकाळी लंच आणि रात्रीचं डिनर. सर त्याचसोबत तुमचं जे मेन्यू असतो तो रोज वेगळा असतो, तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. अच्छा, विषय असा आहे की जेवण जेवण म्हणजे स्वयंपाक, ही पाक कला म्हणतो ना मराठीमध्ये, ही कला आहे ना, आर्ट आहे. तर इट वॉज अन फाईन आर्ट. फाईन आर्ट म्हणजे काय, हातात घेतलं, मोरी असं टाकलं, मिरच्या घेतल्या टाकलं, त्या माणसाच्या स्किलवर असायचं, म्हणून त्याला फाईन आर्ट म्हणून झालंय. कारण तुमचं स्वयंपाक आईचं एकसारखं असतं, मावशीचं दुसरं असतं का, त्यांच्या कले हातातली कला असते ते त्याच्यात जातं जेवणामध्ये. पण आमच्या वडिलांनी हे जेवणाची कला आहे ना, ह्याला सायन्स मध्ये बदललं. ते आता कसं आहे तुम्हाला मी सांगतो. 1940 50 50 55च्या वेळेला त्यांनी एक माप करून ठेवलं. माप करून ठेवल्याचा अर्थ असा आहे की भांड्यामध्ये एवढं भाजी घेतली तर एवढं खोबरं घ्यायचं, एवढ्या मिरची घ्यायचं, सगळ्यांचं माप आहे, वजन किंवा माप. कळलं ना. ते त्या वेळेला केलं. आता तर कुकिंगचं सगळं चॅनल सुरू झालंय, सगळ्यांना कळलंय. पण तेव्हा आमच्याकडे ज्या वडिलांनी घालून दिलेले आहेत ना, त्याप्रमाणे आम्ही स्वयंपाक करतो. म्हणजे त्याला आर्टचं झालंय सायन्स मध्ये. म्हणजे थोडक्यात एवढं तांदूळ, एवढं हे घाला, तेवढं असं भाजी, असं असं आहे. आता हे जेव्हा करताना आठवड्यातले एक दिवस सोमवारी आमचं बंद असतं. राहिलेले 6 दिवस सकाळी 3 संध्याकाळी 3, म्हणजे 6 गुणिले 6 असं 36 भाज्या त्यांनी राखून ठेवले. आणि ते म्हणजे जर रसम असेल तर मंगळवारी कुठला रसम, आता आत्ताच मी सांगतो, कोकम रसम. बुधवारी असेल तर त्याचं नाव मँगलोर रसम. शुक्रवार असेल तर म्हैसूर रसम. शनिवार असेल तर लेमन रसम. रविवार असेल तर टोमॅटो रसम. हे रसम त्या दिवशी तुम्ही आलात की मिळतंय. आणि आमच्याकडे मेनू नसल्या कारणाने हे बॅचलर्स लोक घरी, त्यांना सगळं माहिती आहे. शुक्रवार आहे म्हणजे कडधान्य, मंगळवार आहे तर मूग आहे, शुक्रवार आहे तर चणा आहे आणि कुळती आहे. हे सगळं कडधान्य पण त्या त्या वाराच्या नुसार त्यांनी ते लावून ठेवलं. म्हणजे माझ्यासारख्यांना काय डोकं खाजवायचं पण नाही. मी आपलं मेनू बघताना वार विचारतो आणि सांगतो. तसं तिथे ते ठरलेलंच आहे, त्याप्रमाणे आम्ही स्वयंपाक करतो. आणि त्याप्रमाणे वडील 81 मध्ये जायच्या 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी मला बोलले की आत्ताच्या ट्रेंड मध्ये पंजाबी डिश वगैरे सगळं आलंय, पण आपलं हॉटेल जे मी R&D केले म्हणजे माझ्या वडिलांनी, ते तुझ्या आयुष्याला बस 25-30 वर्ष बघायला नको. आपण एक कालावधी असते ना माणसाची सर्व्हिसची. तुझ्या आयुष्यात तू हे जर चालवलं तर काही तुला तोटा येणार नाही, तू कर. आज 42 वर्ष झाले, फक्त चालत नाही, ते पळतंय. म्हणजे एव्हरीबडी इज हॅपी. लोक एवढे खुश आहेत. कारण
30 वर्षापूर्वी मी आलो होतो, 40 वर्षापूर्वी आलो होतो. एक तर आता आता मी नवीनच एक गेल्या 10-15 दिवसात 2-3 लोक 80च्या घरातले 82, 83 तर त्यांचे ते नातवंड वगैरे म्हणतात की आजोबांनी सांगितलं माझा वाढदिवस इथेच साजरा करायचा. आणि त्या माणसाला चालायला 2 माणसं हात पकडून वर घेऊन येतात पहिल्या मजल्यावर असल्या कारणाने. पण त्यांना जेवण झाल्यावर असं मनाने आशीर्वाद देतात ना, अन्नदाता सुखी भव, त्याच्यानेच आमचं पोट भरतं. पैसे देऊन जेवतात, त्याच्यावर अजून आशीर्वादही देतात. हे डॉक्टर आणि आमच्यासारखं म्हणजे डॉक्टर लोकांना करतात हे माहितीये, पण आमच्यासारख्याने रेस्टॉरंटवाल्याला देतात. कारण ह्याचं भावना त्यांची असतात, की मी इथे आलो, केळीच्या पानावर जेवलो आणि जेव्हा मी यंग असताना, नोकरी करताना वगैरे जेवायचो, तीच प्रथा, पद्धत तुम्ही चालू केलंय. याच्यावर आणि स्वच्छता, क्लीनलीनेस वगैरे आहे. त्याच्यामुळे 2 कौतुकाचे शब्द कानावर घालतात, पाठ थोपटतात आणि जातात. सर, जसं आता तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे तुमच्याकडे साधं, सोपं, सिंपल जेवण असतं. तुमचं जे अ, हे आहे, रेस्टॉरंट आहे किंवा आपण बोर्डिंग म्हणू, ते देखील एकदम सिंपल आहे. एसी नाही आहे, साधं आहे आणि ते तुमचे जे स्टाफ आहे, ते पण खूप प्रेमाने आणि आनंदाने ते वाढत असतात प्रत्येकाला. तर जे जसं तुम्ही आता उल्लेख केला, की जे जुने-जुने क्लायंट्स आहेत, ते वारंवार येतात. तर काही तुमच्या क्लायंट्स बद्दल सांगा. त्याच्यामध्ये काही सेलिब्रिटीज देखील आहेत. त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. नाही आता काय झालंय माहितीये, आमचं हॉटेल चालू करताना लोक माटुंग्याचेच यायचे ना. बॅचलर म्हणजे काय, इकडे कमवलेलं घरी आईना किंवा त्यांच्या फॅमिलींना पाठवायला पैसे ते सेव्ह करायचे, बरोबर आहे. आणि त्याच्यामधनं ते माणसं प्रॉस्पर झाल्यावर साहजिकच आहे त्याने आपापला संसार मांडला, मुंबईच्या बाहेर किंवा सबब मध्ये जाऊन राहायला लागले. आता त्यांना जेव्हा आठवण होते तेव्हा येतात. मी सांगू, एकही क्षेत्र असं राहिलेलं नाही जिकडे आमचे क्लायंटल नाहीत. गव्हर्नमेंट मध्ये आहेत, ऑफिसर्स आहेत, क्लार्क्स आहेत, म्युन्सिपाल्टीमध्ये आहेत, ऑफिसर्स आहेत, क्लार्क्स आहेत. हे सगळे लोक काही ना काही निमित्ताने जर माटुंग्यामध्ये आले, जेवले तर विसरत नाही आणि वारंवार येतात. फिल्म इंडस्ट्री हे ते सगळ्यांना म्हणजे मी यादी ठेवत नाही, ते बुकही ठेवत नाही, कारण आतापर्यंत मग पोतं झालं असतं एवढंस. पण मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. लोकांनी आशीर्वाद दिला तिकडच्या तिकडे, काय माहितीये शेवटी मी इकडे सोशल असं काय करत नाही, प्रोफेशनली करतो. मला लोकांनी, माझ्या वडिलांचं जे मनात आहे की जाताना हसत हसत जायला पाहिजे आणि पोट भरल्यावर त्यांना किती आठवड्यातले, अजून एक सांगतो, सोमवार आहे ना, सोमवार मुद्दामून आमच्या वडिलांनी बंद ठेवलं. तर मी म्हणायचो इतर हॉटेल, मी हॉटेल असोसिएशन मध्ये जॉईंट सेक्रेटरी होतो, तर इतर हॉटेल आठवड्यातले 7 दिवस चालतात. शासन, म्युन्सिपाल्टी आम्हाला परमिशनही देते आठवड्यातले 7 दिवस चालू करायला. फक्त एक नियम असतो की स्टाफ लोकांना तुम्ही सुट्टी द्यायला पाहिजे. मग मी बाबांना सांगायचो की तुम्ही रविवारी आपलं सोमवारी का बंद ठेवता. तर त्या वयात कसं असतं, केलं पाहिजे म्हणून आम्ही एक चालू केलं. पण वयात वडील शेवटी काय माहितीये, बाप तो बाप होता आहे ना, त्यांचा अनुभव असतो. तर आम्ही एक 6 महिने, मी आणि माझा मोठा भाऊ होता, आम्ही चालू करून ते बंद पण केलं. पण त्याच्यानंतर तर आम्हाला सगळं कळायला लागलं. मोनोटोनस होतो, मोनोटोनस होत झाल्यावर काय होतं, एकदा त्याला वाटते, तुमच्याही घरी बघा, बायको, त्यांचं घर, एकदा तुम्हाला पार्टी करायची असेल ना की बाहेर जातात. आणि जेव्हा ते बाहेर जातात ना, तेव्हा ते हॉटेलचं जेवण आहे ना आपल्या बायकोच्या आजच्या पेक्षा जास्त आवडतं त्यांना. का? बिकॉज हे कंटाळलेले असतात. आणि माझ्या वडिलांना हे सगळं थेअरी माहितीये, पण त्यांनी काय केलं, जबरदस्ती सोमवारचं बंद. म्हणजे आमच्याकडे एवढी माणसं आहेत ना, म्हणजे पासधारक म्हणतो ना, ते एवढे आहेत की सोमवारी 2 केळी खातील, दुपारी रात्री फ्रुट्स खातील, पण इतर हॉटेलमध्ये जात नाही, कारण ते जाऊन कंटाळले. एक दिवस खाऊन मग पोट बिघडण्यापेक्षा फ्रुट्स करून उपासही झाला. आपलं जे साप्ताहिक उपास असतो, उपास तोही पाळला जातो आणि आमच्याकडे येतात. तसं आमचं गुडविल अजून टिकलंय. आणि मी पण आता या करोनामध्ये मात्र 1 वर्ष 1.5 वर्ष सोमवारचं चालू ठेवलं होतं, कारण रात्रीचं बंदच होतं ना. फक्त टायमिंग असल्या कारणाने सोमवारी सकाळी करायचो. तर ते सोमवारच्या वेळेला चालू ठेवायचं. आता पुन्हा मी एव्हरी मंडे वी हॅव क्लोज्ड.
काही हे नाही आणि हे कस्टमरच्या हिताचंच आहे. आमची माणसं फ्रेश होतात, सगळं बरोबर आहे. हॉटेल पण स्वच्छ धुतलं जातं. सोमवारी पेस्ट कंट्रोल, पेंटिंग, गिंटिंग जे जे लहान लहान बारीक बारीक काम आहेत ते सगळं आम्ही करू करू शकतो. त्याच्यामुळे आम्हाला त्याचं सोमवार पाळावा लागतो असं आहे. तर गेले अनेक वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय. तर इतर उद्योजकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? इतर म्हणजे इतर हॉटेलवाल्यांना काय माहितीये, आपण ज्या क्षेत्रामध्ये सेवा करतो त्या क्षेत्राला लोकांनी मान देऊन रिस्पेक्टफुली वागवायचं असेल तर तेवढी सेवा केली पाहिजे. मी मगाशी बोलल्यासारखं डॉक्टर लोक त्यांचंही घर त्यांच्या व्यवसायामुळे चालतं. आमचंही घर या हॉटेलमध्ये चालतं. तर इतर सगळ्या हॉटेलवाल्यांना एवढाच मेसेज आहे नेक्स्ट जनरेशनला, तुम्ही सेवा या भावनेने लोकांचं सेवा या भावनेने व्यवसाय करा. हे पॅशन असलं पाहिजे. तर तुम्ही चुकणार नाही, चीटिंग करणार नाही आणि तुमचं त्यांना दिल्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये मनाला शांती आणि हे सगळं मिळेल असं माझा जो विश्वास आहे तो मी लोकांपर्यंत पोहोचवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली आणि 365 दिवस 365 स्टोरीज या माझ्या सीरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक धन्यवाद. धन्यवाद.